श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनी समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताने हाहाकार उडवला। बुलढाणा जिल्ह्यात दुसरबीट परिसरात ही दुर्घटना घडली आहे। या अपघातात 2 जणांचा जळून मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी आहे। हा अपघात इतका भीषण होता की संपूर्ण परिसर हादरून गेला। समृद्धी महामार्ग हा विकासाचा महामार्ग ठरावा अशी अपेक्षा होती, परंतु दिवसागणिक येथे अपघातांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथे मुंबईवरनं अकोलाकडे जाणाऱ्या गाडीचा भीषण अपघात झालाय। गाडीत एकूण 3 प्रवासी होते। अचानक झालेल्या दुर्घटनेत गाडीने पेट घेतला आणि काही क्षणातच 2 जण जळून खाक झालेत। अपघात एवढा भयंकर होता की संपूर्ण परिसर हादरला। घटनास्थळी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी मदतीचा प्रयत्न केला, मात्र आगीचा भडका इतका मोठा होता की कोणीच काही करू शकले नाही। जखमी ड्रायव्हरला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे। या अपघातामुळे समृद्धी महामार्ग काही काळ ठप्प झाला होता। पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे। समृद्धी महामार्ग हा विकासासाठी निर्माण करण्यात आला असला तरी दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे। हा महामार्ग किती सुरक्षित आहे? वाहतुकीसाठी आवश्यक ती सुरक्षा यंत्रणा पुरेशी आहे का? हे प्रश्न आता उपस्थित होत आहे। प्रशासनाने या बाबतीत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे।